नाशिकच्या पेठ तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या भीतीचं सावट कायम आहे. तालुक्यातील एकदरे गावात 2 दिवसांपूर्वी घडलेल्या बिबट्याच्या थरारक हल्ल्यानं संपूर्ण परिसर हादरून गेला. 27 वर्षीय युवकावर बिबट्यानं अचानक झडप घालत त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की एकदरे येथील धर्मराज किरकिरे हा 27 वर्षीय युवक रविवारी सकाळी आपला भाऊ सुरेश याच्यासोबत भाटवीरा शिवारातील शेतीत नागली पेरणीसाठी जात होता. याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या मानेचा जबरदस्त चावा घेत त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र धर्मराज यांनी जीवाच्या आकांतानं प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली. संतप्तपणे पुन्हा त्याच्या डाव्या हातावर झडप घालत त्याला गंभीर जखमी केलं. या जीवघेण्या झटापटी दरम्यान भाऊ सुरेश यांना आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं जागेवरून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी धर्मराज याला उपचारासाठी पेठ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. वाघाने हल्ला कुठं कुठं लागला? गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांकडून पाळीव जनावरं, कोंबड्या, बकऱ्या तसेच कुत्र्यांवर हल्ल्याचं सत्र सुरू आहे. याबाबत अनेकदा वन विभागाकडे तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नसल्यानं याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वन विभाग शेतकऱ्यांचा बळी जाण्याची वाट बघतो की काय याचा प्रश्न देखील स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय. एकूणच आता तरी या परिसरात पिंजरे लावून बिबट्यास बंद करावाची मागणी स्थानिकांकडून केली जाते. माय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महादेव, पेठ, सुरगाणा.